अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया ह्या घटकातल्या उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आपण समजून घेत आहोत। तर बघा या ठिकाणी हा अपूर्णांक, या ठिकाणी पहिले गुणाकार आहे, बरोबर, गुणाकार। मग पहिले गुणाकार करावा लागेल, मग यांचा गुणाकार, अंश अंशाचा गुणाकार, छेदाछेदाचा गुणाकार। 11 × 4 44, 3 × 3 9, आणि इथं अधिक चिन्ह आहे 5/9। मग आता यांची बेरीज छेद समान आहेत त्यामुळे डायरेक्ट बेरीज करता येईल 49/9। काठिण्य पातळी म्हटल्यानंतर पण काठिण्य काही नाही याच्यात, पाहिजे तेवढी। पर्याय क्रमांक आहे सी। 4/3 या अपूर्णांकात 4/3 हा अपूर्णांक किती वेळा मिळवावा, म्हणजे उत्तर 8 येईल। तोच अपूर्णांक किती वेळा मिळवावा। आता तुम्हाला माहिती आहे गुणाकार म्हणजेच काय की एकाच संख्येची पुन्हा पुन्हा केलेली बेरीज। म्हणून आपण काय करतो, समजा 2 + 2 + 2 यांची 3 वेळा बेरीज केली, मग याला 2 × 3 असे लिहितो, बरोबर आहे की नाही। मग गुणाकाराच्या रूपात, मग या ठिकाणी जर डायरेक्ट आपण गुणाकाराच्या रूपात म्हटलं तर म्हणजे 4/3 याची x वेळा बेरीज केली, म्हणजे x वेळा बेरीज केली म्हणजे x × x, बरोबर। त्याचं उत्तर काय येईल 8, त्याचं उत्तर येईल 8। मग आता आपल्याला x ची किंमत काढायची, फक्त x ची किंमत। मग आता हा बघा, हा 3 काय आहे इथं भागिले, काय आहे भागिले, इकडे काय होईल गुणिले। मग x बरोबर 3 × 8 आणि हा 4 × x इथं गुणिले होता का नाही याला, मग हा 4 इकडे भागिले होईल, हा इकडं भागिले होईल। समजा हे नाही समजलं तर तुम्हाला मी हा इथं हा पूर्णांक काय आहे, हा पूर्णांक आहे, याला गुणिले आहे की नाही, तिकडे जाऊन काय होईल भागिले होईल की नाही। मग याला असं लिहिता येईल तुम्हाला, समजा x बरोबर 8/4/3 आणि याला गुणाकाराच्या रूपात मांडताना हा वर खाली होतो की नाही, म्हणजे 3/4, मग तेच आलं 3/4, म्हणजे सेम आलं नाही, काहीच नाही। तुम्ही अशा पद्धतीने करा किंवा अशा पद्धतीने करा, आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचणं हे आपलं पहिले टार्गेट। मग बघा 4 × 4 4 2 8, 4 × 4 4 2 8, 3 × 3 3 2 6, x ची किंमत किती निघाली मग 6, म्हणजे 6 वेळा मिळवावा लागेल, म्हणजे पर्याय क्रमांक आहे 1। दॅट सिंपल। पुढील पदावली सोडवली असता मिळणारे उत्तर आहे, या ठिकाणी कंसातली क्रिया पहिले करूया आपण। छेदस्थानी 8 असल्यामुळे डायरेक्ट अंशाची बेरीज आणि नंतर वजाबाकी। 23 + 7 30, 30 - 5 25, 25 म्हणजे 25/8, त्यानंतर 3/8, म्हणजे या कंसातली क्रिया आली 25/8। त्यानंतर यांची वजाबाकी 22/8। आता 22/8 पर्याय तर कुठंच नाही इथं, पण 22 कुठंच 8 दिसतोय पण 8 दिसत नाही, म्हणजे आता याला थोडंसं संक्षिप्त देऊया। 4 × 2 आणे, 2 × 8, 2 × 2 2 × 2 म्हणजे 11/4 हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये। एका वन महोत्सवात अ, ब, क आणि ड या 4 शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकूण 750 झाडे लावली। किती? 750 लावली। त्यापैकी अ शाळेतील विद्यार्थ्यांनी 2/9 भाग व क शाळेतील विद्यार्थ्यांनी 1/9 भाग झाडे लावली। बघा एकूण झाडांची संख्या किती आहे? 675। किती? 675। आता 675 एकूण झाडांची संख्या आहे। अ शाळेतील विद्यार्थ्यांनी 675चा 2/5 म्हणजे गुणिले 2/9 यांचं उत्तर येतं 9 × 1 9, 9 × 7 63, 2 9 × 5 25, 150। अ शाळेतल्या विद्यार्थ्यांनी किती? 150 झाडे लावले। त्यानंतर क शाळेतल्या विद्यार्थ्यांनी 675च्या 1/9 म्हणजे 9 × 1 9, याचं उत्तर आलं 75 म्हणजे 75 झाडं लावले। 9 × 1 9, 9 × 7 63, 2 9 × 5 9 × 5 45, 75 उत्तर झाडे लावली। बघा अ आणि क। आता तर ब आणि ड या शाळेतील विद्यार्थ्यांनी किती झाडे लावले? आता ह्या दोघा शाळेतल्या विद्यार्थ्यांनी किती झाडे लावले यांची बेरीज केली तर ती येते 225। एकूण झाडे लावले 675। अ आणि क यांनी 225 वजा 225 आणि उरलेले झाडे मग ब आणि ड ने लावलेली। यांची जर वजाबाकी केली 5 4 इथं 0 450
किती उत्तर आलं? 450 झाडे ब आणि ड या शाळेच्या विद्यार्थ्यांनी ती लावलेली. पर्याय आहेत डी. बघा 25ची 1/5 म्हणजे ची म्हणजे गुणिले 1/5 अधिक 100ची म्हणजे गुणिले 3/5 बरोबर. आता या ठिकाणी मी x मानून घेतो, चौकटीच्या ठिकाणी x गुणिले 1/5 मानून घेतो मी. बघा 5 1 5 5 5 25 5 1 5 5 2 10 0 दोघांची बेरीज 5 अधिक यांचा गुणाकार 60 बरोबर 1 गुणिले 1/5 65 यांचे उत्तर आलं 65. आता x हा 5 भागिले 1 ची किंमत काढूया आपण. x बरोबर 65 गुणिले 5 यांचा गुणाकार आला 325. 325 पर्याय आहे सी. अशा पद्धतीने ह्या घटकातले उच्च काठिण्य पातळी म्हटले पण काहीच काठिण्य पातळी नाही, अगदी सोपे आहे. कोणत्याही प्रकारचा विचार न करता आपण आपल्या पद्धतीने जर सोडवत गेलो, विचार करत गेलो तर सगळे प्रश्न एकदम इझी आहेत आणि तुम्हाला निश्चितच ह्या घटकातले सर्व प्रश्न समजले असतील. धन्यवाद.